राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। थंडी कायम राहण्याची शक्यता, राज्यातील किमान तापमानात चढ उतार कायम। अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची जुनी तरतूद रद्द, उच्च न्यायालयाचा आदेश। शासकीय कापूस खरेदीतील जाचक अटीमुळे शेतकऱ्यांची अडचण, शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, शेतकरी मेटाकुटीला। तीळ उत्पादक शेतकऱ्यांची नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव, राणी अमरावतीतील 150 शेतकरी वंचित, तहसील कार्यालयासमोर करणार आता उपोषण। पीक विमा नुकसान भरपाईसाठी ई पीक पाहणी बंधनकारक, 15 जानेवारी 2026 ही अंतिम मुदत शासनाने ई पीक पाहणीसाठी निश्चित केली आहे। नवीन वर्षात होणार राशनच्या धान्यामध्ये बदल, लाभार्थ्यांना तांदूळ 2 किलो, गहू 3 किलो आणि अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना तांदूळ 14 किलो तर गहू 21 किलो मिळेल। मोठी खुशखबर, शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारला निर्देश, इंग्रजकालीन तरतुदी बदलून नव्याने धोरणात्मक निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठांचे आदेश। सोयाबीनने ओलांडला 5,000 रुपयांचा टप्पा, 4,800 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला सर्वसाधारण दर आहे। प्रवाशांच्या संमिश्र प्रतिक्रिया, नवीन वर्षापासून म्हणजेच की नववर्षांपासून बदलणार रेल्वेचे वेळापत्रक, अनेक रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यामध्ये बदल करण्यात आले। आरोग्याला धोका, भेसळयुक्त तेल बाजारामध्ये, अन्न व औषधी विभागांचे दुर्लक्ष, भेसळयुक्त तेलांचा उपग्रहात म्हणजेच की तुमच्या किचनमध्ये समावेश म्हणजेच की उपयोग करण्यात येत आहे। वातावरण बदलामुळे हरभरा पिकांवर अळींचा प्रादुर्भाव आता वाढला। छत्रपती संभाजीनगर विमानतळ ठरले देशामध्ये नंबर 1, 8व्या स्थानांवरून थेट पहिल्या स्थानी झेप। सौर कृषी कंपनी कडून महिला शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची तक्रार आता येत आहे। 8 दिवसात मदत न मिळाल्यास तहसीलवर विराट मोर्चा, पीक विम्यापासून 18,000 शेतकरी वंचित, मानोरा तालुक्यात पीक विम्याचा फटका, वाशिम जिल्ह्यातील प्रकार। हळदीच्या दरामध्ये तेजी, प्रति क्विंटल दर 16,000 रुपयांवर, हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, आगामी दिवसात दरामध्ये वाढ होण्याची शक्यता। सोने 1,40,000 तर चांदी 2.25 लाखांच्या पार, लग्नसराई थांबली तरी देखील मागणी जोरात। कापसाचे उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक संकटात, अतिवृष्टीने पिकाची वाढ खुंटली, उत्पादन घटले, 3 क्विंटल प्रति एकरापर्यंत उत्पादन घटले आहे। कापसाला सध्या सर्वसाधारण 7,200 रुपयांचा भाव सध्या मिळत आहे। 31 डिसेंबर ई-केवायसीची शेवटची तारीख, योजनेतील बोगस लाभार्थ्यांचा पत्ता आता कटणार, लाडक्या बहिणीसाठी उरले केवळ 4 दिवस। शेतकऱ्यांनी धान विक्रीला दिला ब्रेक, धानाला योग्य भाव मिळेना, उत्पादन खर्च भरून निघणे देखील कठीण, सध्या 2,600 रुपये प्रति क्विंटल दर सुरू आहे। लाडक्या बहिणींना दिलासा, अर्ज त्रुटीमुक्त करता येणार, ई-केवायसी प्रक्रियेसाठी पुन्हा मिळाली संधी। भारताने बांगलादेशला तांदूळ पुरवू नये, निर्यातदारांची सरकारकडे मागणी। विदर्भामध्ये आंबा लागवडीसाठी चांगले कृषी हवामान सध्या आहे। भारतासोबत त्वरित संबंध सुधारा, इंडियन व्हिसा ॲप्लिकेशन सेंटर बंद, रशियाची बांगलादेशला तंबी, निवडणुकीपूर्वी देशातील वातावरण अनुकूल होणे गरजेचे। तूर शेंगांचे भाव वधारले, 100 रुपयांना 1 किलो, बाजारामध्ये मागणी वाढली। आजपासून रब्बीसाठी ई पीक पाहणी प्रक्रिया सुरू करण्यात आली। मोठी खुशखबर, लाभार्थ्यांना मिळणार आता रेती मोफत, लाभार्थ्यांसाठी 5 रेती घाट राखीव ठेवण्यात आली, महसूल प्रशासनाचा महत्त्वाचा मोठा निर्णय। दिव्यांगांचे शुभ मंगल, थेट बँक खात्यात 2.5 लाखांचा आहेर, 50% रक्कम 5 वर्षांकरिता मुदत ठेवीत ठेवणे अनिवार्य राहणार। शेतकऱ्यांना दिलासा, 13,50,000 क्विंटल धान खरेदी, धान खरेदीचे उद्दिष्ट 6 लाख क्विंटलपर्यंत वाढविले, 90 कोटी रुपयांची धान खरेदी झाली, गोंदिया जिल्ह्यातील अपडेट। रब्बीचे नियोजन बिघडले, तण व कीटकनाशक 30% महागले, एकरी उत्पादन खर्च 25 ते 30 हजारांच्या घरात वाढले, 15% फवारणी खर्चात वाढ गत 5 वर्षात झाली।
1,15,000 शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार कधी? अकोला जिल्ह्यातील 7 तालुक्यातील शेतकऱ्यांना विम्याची प्रतीक्षा. मुदतीमध्ये नोंद न झालेल्या पिकांची ऑफलाईन पाहणी, जमावबंदी. आयुक्तांकडून मार्गदर्शन सूचना जारी. पिकांचे नाव व क्षेत्र पंचनाम्यात लिहावीत. शेतकरी हातबल. रानडुक्कर, हरणे व माकडांच्या टोळींनी शेतशिवारात धुमाकूळ. नुकसान भरपाई व संरक्षणाची मागणी तीव्र. वन्य प्राण्यांचा हौदास वाढला आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होत आहे. टोमॅटो 50, कारले 100, भेंडी 80 ते 100 रुपये किलोवर. अवकाळी पावसांचा फटका कायम. डिसेंबरमध्ये देखील भाजीपाल्यांचे दर जैसे ते वैसे. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती. पैसे भरून पिकाचा विमा काढला, भरपाईचा 1 रुपया देखील मिळाला नाही. अल्प उत्पादनामुळे शेतकरी अडचणीत, मदतीकडे लागले डोळे. धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा. आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली. आशिया खंडातील कांद्यांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लालसगाव बाजार समितीत लाल कांद्यांची आवक प्रचंड प्रमाणामध्ये वाढल्याने दरामध्ये घसरण सुरू झाली. गेल्या आठवड्यातील तुलनेत लाल कांद्यांच्या सरासरी दरामध्ये 775 रुपये प्रति क्विंटलची घसरण झाली. सौर कृषी पंप योजनेत शेतकऱ्यांची फसवणूक. वर्क ऑर्डर बदलून सौर ऊर्जा कृषी पंप बसवण्याची तारीख लांबणीवर, व्यथा शेतकऱ्यांची. जिल्ह्यामध्ये रोहितच्या 42% मजुरांची ई-केवायसी अद्यापही बाकी. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 3,34,000 सक्रिय मजूर आहेत. ई-केवायसी नाही तर पगार देखील नाही. अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासून शिदोला येथील शेतकरी वंचित. जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी. यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट. यंदा रब्बी हंगामात गहू पिकाला जास्त पसंती. 2,500 रुपये यंदा गव्हाला बाजारामध्ये प्रति क्विंटल दर मिळाला होता. 2025च्या खरीप हंगामात मालेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टी मदतीपासून शेतकरी वंचित आहेत. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. ई-केवायसी नसलेले असंख्य शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित. हजारांच्या वर शेतकऱ्यांच्या बँक खात्यांशी ई-केवायसी झालेली नाही. ई-केवायसी करा तरच खात्यात अनुदान जमा होणार. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये 15 जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार आहेत. पण आणखीन अधिकृत घोषणा झाली नाही. आज घोषणा होण्याची शक्यता. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती. कारण हळद पिकावर करपा रोग आला आहे. हरभरा क्षेत्रवाढीसाठी कृषी विभाग प्रयत्नशील. 50% सवलतीवर मिळणार बियाणे. शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे जिल्हा कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांचे आवाहन. धान आणि भरड धान्य खरेदीकरिता शेतकरी नोंदणीला मुदतवाढ. ऑनलाईन नोंदणी करण्याचे मार्केटिंग अधिकारी तिवाडे यांचे आवाहन. 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. कर्जमुक्तीला गरज. 5,975 कोटींची पुरवणी मागण्यात मिळाले 500 कोटी. पहिल्या कर्जमुक्तीला लाभार्थी शेतकऱ्यांची परवड काही थांबेना. ई-केवायसीमुळे लाडक्या बहिणीचा जीव टांगणीला. ई-केवायसीसाठी उरले केवळ 4 दिवस. नोव्हेंबरच्या हप्त्यांची प्रतीक्षा कायम. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नवीन वर्षात मिळणार दुहेरी भेट. 2026च्या सुरुवातीलाच म्हणजेच की 1 जानेवारीलाच मिळणार या 2 योजनेचे अनुदान थेट खात्यात. पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर अपडेट बघूयात. टमाट्याचे दर पुन्हा वाढले. एका महिन्यात 26% छलांग. 40 रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. सरकारकडून विवाह खर्चासाठी 25,000पर्यंत आर्थिक मदत मिळणार. नवविवाहितांना मिळणार आधार. शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षांची खुशखबर. 20 जानेवारी नंतर शेतकऱ्यांना मिळणार खरीप पीक विमा. उंबरठा उत्पादनाची माहिती केंद्राला सादर करण्यात आली. शेतकऱ्यांना 2100 कोटी मिळण्याची आशा. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना मिळणार 25,000ची मदत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा. सोयाबीन व तूर उत्पादनामध्ये घट. विषम वातावरणामुळे शेकडो हेक्टरवरील तूर सुकली. 90% शेतांमधील तुरीच्या शेंगांमध्ये दाणे भरलेच नाहीत.